भागांमध्ये पतंग महोत्सव घेतला जातो किंवा आपल्या आपल्या घरावरती पतंग उडवल्या जातात। पतंग उडवत असताना जो धागा वापरला जातो तो साधा असेल तर कोणतीही अडचण येत नाही, परंतु विशिष्ट प्रकारचा जो शासनाकडून माननीय पोलीस आयुक्त कार्यालयाकडून बॅन केलेला आहे तो मांजा स्वरूपाचा धागा जर वापरला तर त्याच्यामध्ये याचे कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केला जातो। गुन्हे दाखल झाल्यानंतर जमानतीचा तो गुन्हा नाहीये। जसे विकणाऱ्यांवरती बंधनकारक आहे, विकणाऱ्यांवरती जसे गुन्हे दाखल झालेले आहेत तसेच पतंग उडवताना ज्यांनी मांजा वापरलेला आहे त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई केली जाते। त्यामध्ये जर मुलं लहान असतील तर त्यांच्या पालकांना जबाबदार धरून त्यांच्यावरही कारवाई केली जाईल। कोणत्याही पालकांनी आपल्या मुलांना मांजा वापरणे किती घातक आहे हे समजावून सांगावे। तसेच नागरिकांना सूचना देतात। आता वसंत पंचमी मकर संक्रांत या निमित्ताने शहरामध्ये विविध भागांमध्ये पतंग महोत्सव घेतला जातो किंवा आपल्या आपल्या घरावरती पतंग उडवल्या जातात। पतंग उडवत असताना जो धागा वापरला जातो तो साधा असेल तर कोणतीही अडचण येत नाही, परंतु विशिष्ट प्रकारचा जो शासनाकडून माननीय पोलीस आयुक्त कार्यालयाकडून बॅन केलेला आहे तो मांजा स्वरूपाचा धागा जर वापरला तर त्याच्यामध्ये याचे कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केला जातो। गुन्हे दाखल झाल्यानंतर जमानतीचा तो गुन्हा नाहीये। जसे विकणाऱ्यांवरती बंधनकारक आहे, विकणाऱ्यांवरती जसे गुन्हे दाखल झालेले आहेत तसेच पतंग उडवताना ज्यांनी मांजा वापरलेला आहे त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई केली जाते। त्यामध्ये जर मुलं लहान असतील तर त्यांच्या पालकांना जबाबदार धरून त्यांच्यावरही कारवाई केली जाईल। कोणत्याही पालकांनी आपल्या मुलांना मांजा वापरणे किती घातक आहे
हे समजावून सांगावे. तसेच मांजा वापरूच नाही, कारण कुणाच्या तरी जीवाचा यामध्ये खेळ होत असतो. दुचाकी किंवा पायी जाणारे जर त्या भागातून जात असतील आणि मांजाच्या दोऱ्याने पतंग उडवले जात असेल, तो जर त्यांच्या शरीराच्या कुठल्याही भागात अडकला तर त्याचे जखम होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा याच्यामध्ये त्यांचा खून झाला आहे असं गृहीत धरलं जातं. बऱ्याच नागरिकांना याची जाणीव नसते आणि अनजाणेपणे एक महोत्सव म्हणून ते पतंग उडवण्याचं काम करत असतात. म्हणून आम्ही सर्वांना जनजागृती करून हे सांगू इच्छितो की आपण पतंग उडवण्यास आमची बंदी नाही, परंतु मांजाचा दोरा वापरून पतंग उडवण्यास बंदी आहे. तर प्रत्येकाने याची काळजी घ्यावी. कोणीही जखमी होणार नाही आणि अशा घटना घडणार नाही याची प्रत्येकाने जाणीव ठेवावी. आम्ही समाजाकडून अपेक्षा करतो आम्ही दिलेल्या सूचनांचे सर्व तंतोतंत पालन करतील आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करून समाज स्वास्थ्य राहण्यासाठी ठेवण्यासाठी मदत करतील एवढी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नायलॉन मांजे को लेके आप अभी फिलहाल मैं पुलिस स्टेशन सिटी चौक पुलिस निरीक्षक निर्मला परदेसी, मैं सभी समाज बांधवों से आह्वान करती हूँ. अभी वसंत पंचमी और मकर संक्रांति के इसमें सब समाज के ज़्यादातर लोगों पे पतंग उड़ाने के ज़्यादा प्रथा है हमारे पास में, और हर साल वो उत्सव मनाया जाता है. उसमें उत्सव मनाने में या पतंग उड़ाने में पुलिस प्रशासन या कानून को किसी चीज़ की ये नहीं है, लेकिन पतंग उड़ाते वक्त जो सादा धागा इस्तेमाल किया जाता है उसके जगह पर अगर जो बैन किया है नायलॉन मांजा, वो ऐसा है कि नायलॉन मांजा में पतंग उड़ाई गई तो उससे अगर कोई उसमें आ गया, रास्ते से चलते हुए बाइक वाला है, पैदल चलने वाला है, तो इसको मांजा से नायलॉन मांजा से जख्म हो सकती है, इंजरी हो सकती है. तो इसमें और हमारा जो समाज है इसको स्वास्थ्य रखने में पुलिस प्रशासन का सहकार्य करेंगे, इतनी हम अपेक्षा रखते हैं. अभी जो आरोपी लाए हैं, ये हमारे पास पुलिस स्टेशन में गुना दाखिल हुआ है. नायलॉन मांजा इनके पास 199 बंडल पकड़े गए हैं, तो उसमें 4 आरोपी हमारे पास अटक हुए हैं. तो इनके इधर दुकान है, वहाँ पर उन्होंने मांजा रखा है, इसलिए हम तपास में आए थे, वहाँ पर झड़ती लिए. तो अभी उसमें तपास का काम चालू है, अभी कोर्ट में हाजिर करना है, तो उन पर वो कानूनन कार्रवाई की गई है. नायलॉन मांजा का गुना दाखिल